भोजन चालू असताना एक दिवस काय होतं, 7-8 दिवस निघून जातात. एक दिवस येते एकादशी. आता एकादशी याला काही माहितीच नाही की एकादशीला अनशन असतं खरं पाहिलं तर. एकादशी म्हणजे अन्न त्याग. आणि आपण एकादशीला भाजणीचे धपाटे, भाजणीचे कुरडाया, अजून काय काय, रताळ्याचा शिरा, काय म्हणजे ते जेवणापेक्षाही जास्त पदार्थ करून ठेवतो. आता तर ते नवीन निघालंय, उपवासाचा डोसा, उपवासाची बिस्किट. अरे उपवास करताच कशाला? जर तुम्हाला हे सगळ्याच पदार्थाची चव घ्यायची आहे तर तुम्ही भजन कधी करणार? म्हणून एकादशीला अन्न त्याग सांगितलेला आहे, म्हणजे अन्न वर्जित सांगितलेलं आहे. मग याला काय माहिती आता एकादशीला इथं काहीच बनत नाही. तर सकाळी 8 वाजले, 9 वाजले, 12 वाजले दुपारची, कुठंच काही हालचाल नाही. न कोणी महाप्रसादाला आवाज देणं, काही नाही. जे ते आपापल्या नामचिंतनामध्ये बसलेले. 12 वाजून गेला, कस तरी होऊ लागलं, भूक लागलेली होती. तो गेला सद्गुरूंजवळ. ते म्हणे, महाराज आज इथे काहीच नैवेद्याचं काही दिसत नाही म्हणे अंदाज. ते म्हणे, बाळा आज एकादशी, आज उपवास असतो, आज इथे अन्न शिजत नाही. बापरे! तो म्हणे, आता मी मी कसं करू म्हणे, मी तर उपाशी राहू शकत नाही. महाराज म्हणले, अरे उद्या सकाळी स्नान झाले की उपवास सोडायचा जेव. ते म्हणे, आज एकादशी, मी उद्याची द्वादशी पायकी सांगता येत नाही, मी उपवास करू शकत नाही. त्याने गयावया केली महाराजांजवळ. महाराजांनी सांगितलं, पण ठीक आहे. महाराजांना त्याची करुणा आली, दया आली. ते म्हणे, एक काम कर म्हणे, मी तुला शिदा देतो, तू नदीकाठी जा, तिथे तयार कर, बनव, देवाला नैवेद्य दाखव आणि तू प्रसाद ग्रहण कर. आणि ते सगळे भांडे घासून मग तू इकडे, इथं काही बनणार नाही, तुला मी शिदा देतो. ते म्हणे, ठीक आहे. म्हणजे मेल्यापेक्षा तर बरं आहे, हाताने काहीतरी करून खाईल. गेला. सगळं महाराजांनी त्याला ते काय दिलं, पीठ दिलं, भाजी दिली, त्याला काय साहित्य लागतं दिलं. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी केलं. स्नान केलं, सुशीरभूत झाला, स्वयंपाक केला. आता नैवेद्य दाखवायचा. आता ते म्हणे, प्रभू रामचंद्राला नैवेद्य दाखवल्याशिवाय तू काही जेवण करायचं नाही. आता याला नैवेद्य काय, कसं, कोण येतं, काय, काहीच माहिती नाही. हा अज्ञानी सगळा. पण महाराजांची आज्ञा, सद्गुरूंची आज्ञा त्याच्या डोक्यात होती. तिने काय ठरवलं, नाही, आपल्याला आपल्या सद्गुरूंनी सांगितलंय की प्रभू रामचंद्राला जेव घातल्याशिवाय आपण जेवायचं नाही. सगळा स्वयंपाक तयार होतो, ताट वाढलं, ताट वाढतो आणि प्रभू रामचंद्रांना आवाज द्यायला लागतो, राम आइये मेरे भोजन का भोग लगाई, सीता राम आइये, राजा राम आइये. असं करूनही आवाज देऊ लागला. 1 तास झाला, कोणीच आला नाही. अरे बापरे! मग हा परेशान झाला. काय करावं म्हणे बाबा आता. पण सद्गुरूंनी सांगितले, रामरायाला जीव घातल्याशिवाय तू जेवण करायचं नाही. परत सुरू करतो, राम आइये मेरे भोजन का भोग लगाइये. बराच वेळ तो व्याकुळ झाला जीव. मग प्रभू रामचंद्रांना सुद्धा त्याचा भाव बघून, ती करुणा बघून प्रभू रामचंद्र सुद्धा प्रगट झाले आणि दर्शन दिलं. आता हा भुकीने व्याकुळ होता. त्यांनी बघितलं, त्या रामचंद्राने त्याला आवाज दिला, बाळा उठ, मी आलोय. त्यांनी समोर बघितलं, काहीच नाही. म्हणे, अहो तुम्हाला किती वेळ लागला, मी किती वेळचा आवाज देतोय, आणि बसा बरं लवकर, मला भूक लागली, तुम्ही पण जेवण करा, मलाही जेवू द्या. पण त्यांनी रामाच्या मागून लगेच सीता आली. ते म्हणे, इकडं बघ म्हणे, माझ्या बाजूला कोण आहे. ते म्हणे, कोण आहे? अरे म्हणे, ही सीता आहे, ही सुद्धा आपल्यासोबत भोजन करणार आहे. तो म्हणे, मी तर 2च माणसाचं जेवण केलं इथं तयार. नाही नाही म्हणे, हिचंही ताट वाढ. तो म्हणतो, ठीक आहे, पण उद्या लवकर यायचं, म्हणजे पुढच्या एकादशीला लवकर यायचं, आणि इतका वेळ लावायचं नाही. आणि सोबत कोण कोण येणार ते आत्ताच सांगून ठेवा, तसं स्वयंपाक करावा लागेल. किती सुंदर भाव आहे बघा. आणि त्यांनी प्रभू रामचंद्राला, सीतामाईला जीव घातलं, उरलेलं त्यांनी खाल्लं, सगळे भांडे धुतले, आश्रमात गेला. एक 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 एकादशी झाली, दुसरी एकादशी झाली, आणि प्रत्येक एकादशीला काय होऊ लागलं बघा, एक एक रामचंद्राचा मेंबर वाढू लागला. पहिल्या दिवशी राम सीता आली, दुसऱ्या एकादशीला लक्ष्मण सोबत आले, आणि हा म्हणू लागला म्हणे, अरे बाबा हे देवाचं अवघडच म्हणे, दर एकादशीला एक एक मेंबर वाढू लागले, आता असं चालणार नाही म्हणे. आणि दर एकादशीला हा काय करायचं, महाराजांना म्हणायचं, महाराज ते तुमचे रामचंद्र आहेत ना म्हणे, ते एक एक जण माणसं वाढूच लागले म्हणे जेवायला, आता मी किती जणांना स्वयंपाक करा, मला अजून शिदा द्या म्हणे. आता महाराजांना वाटलं, अजून शिदा द्या म्हणजे हा नेमकी करतो काय.
एवढा मोठा शिदळ घेऊन चाललाय, हा खरंच कोणाला देतोय का तिकडे जाऊन विकतोय? म्हणून सद्गुरूंना थोडीशी शंका आली. मग ते म्हणे ठीक आहे म्हणे, आज 5वी एकादशी आणि त्यांनी भरपूर साहित्य नेलं तयार. ते म्हणे हा एकटा माणूस एवढं कसं खाईल म्हणे. म्हणून ते सद्गुरू त्याच्या माग आता याला पुढे पाठवून देतात, हा स्वयंपाक वगैरे करतो. पण तिथलं दृश्य असं होतं, एकादशीचं तिने सगळा स्वयंपाक केला, रामचंद्रांना आवाज दिलं. मग तिथे कोण कोण होतं बघा, प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, शत्रुघ्न, हनुमान, सगळं राम दरबार तिथे उपस्थित होता. मग तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस तिने स्वयंपाक केला, सगळ्यांना प्रार्थना केली, सगळे जेवायला आले, बसलेत. आणि इकडं त्याचे सद्गुरू हळूच येऊन बघतायत माग की काय चालू आहे प्रकार. त्यांना काही दिसेना. हा सगळे 5-6 ताट मांडून बसलाय. तो म्हणतोय घ्या, हनुमंताला म्हणतोय घ्या ना, अजून घ्या ना, आग्रह करू लागलाय प्रभू रामचंद्रांना. कसं झाला स्वयंपाक? आणि हे सगळं सद्गुरू बघतायत, पण त्यांना त्यांचं काही दर्शन होईना. हा एकटाच दिसू लागलाय, 5-6 ताट समोर दिसत आहेत. त्यांना थोडस एकदम विस्मित झाले, अरे हे काय प्रकार आहे? आणि मग त्यांनी काय केलंय, त्याच्या शिष्याला हात धरला आणि म्हणे, बाळा तू हे काय करतोय? ते म्हणे, अहो महाराज सद्गुरू बघा ना म्हणे, तुमची रामचंद्र सगळं दरबार इथे बसलाय म्हणे जेवायला, तुम्ही मला विचारताय काय? ते बघा म्हणे खरं खोटं, हे तुमच्या समोर बसलेले. ते म्हणे, अरे मला खरं दिसत नाहीये, तू प्रार्थना कर ना रामचंद्राला की माझ्या सद्गुरूंना सुद्धा तुम्ही दर्शन द्या. आणि तुम्हाला सांगतो, त्या भक्तांनी प्रार्थना केली प्रभू रामचंद्राला. प्रभू रामचंद्रांनी सद्गुरूंना त्याचे दर्शन दिले. भावविभोर झाले सद्गुरू आणि त्यांनी प्रभू रामचंद्राचे शरण धरले. हा एवढा इथे सुंदर भाव त्या भक्ताचा, त्या भक्तामुळं त्या सद्गुरूंना प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. हा एवढा सात्विक भाव, सत्वगुणाचा भाव आपल्या जवळ पाहिजे. आणि तो सद्गुरूंना अर्पण केल्यानंतर त्याची फलप्राप्ती आपण आता ऐकली. एवढं निस्वार्थ प्रेम पाहिजे, निस्वार्थ सद्गुरूंची आज्ञा प्रमाण पाहिजे. आपण आपलं तर्कबुद्धी लावतो तिथे, काय येणे काय होतं, सद्गुरू काही सांगतात, 34 माळा करा, सकाळी पहाटे 4ला उठून करा, मग 5 मंगळवार उपवास कडक करा, भजन करा, उपासना करा. आपण तिथे तर्कबुद्धी लावतो. पण सद्गुरू सहज आपल्याला शिकवत असतात. पण आपलाही तेवढा विश्वास आपल्या सद्गुरूंच्या वचनावरती. म्हणून सद्गुरू आज्ञे चालणे हाची रिवाज सद्गुरू आप्पा महाराज नेहमी आपल्याला सांगतात. म्हणून आजच्या ह्या सद्गुरू उपदेशातून आपण काय घ्यायचंय, मर्यादा म्हणजे काय पाही हे लक्षात आधी घेई, सत्वरजतमो 3 गुण राही ह्याचा विचार करी. सद्गुरूंनी विचार काय करायचा सांगितलाय, ह्या 3 गुणांचा विचार सांगितलाय. मग 3 गुण कुठले आहेत? सत्व, रज, तम. सत्व गुण म्हणजे काय? सात्विकता, धैर्यशीलता, सत्कर्म करणारा गुण, अहंकार रहित असलेला गुण म्हणजे सात्विक गुण सांगितले. गीतेमध्ये सांगितलंय, सिद्ध सिद्धयोर निर्विकार करता सात्विक उच्चते. गीतेमध्ये सांगितलंय की जो सिद्ध आहे तो सत्व गुणांनी भरलेला आहे, तो गुण म्हणजे सात्विक गुण सांगितलेला आहे. मग हे आपण आपल्या मनामध्ये सात्विक गुणाची भर करायची. मग ती सात्विक गुण कशी आपल्याला प्राप्त होतील? सद्गुरू अण्णास्वामी आपल्या पदामध्ये सांगतायत, देई नाम मार्ग, नामा सत्कर्म, आनंदी स्वधर्म, तेजोमय. सत्वगुण आपल्याला प्राप्त झाल्यानंतर काय फलप्राप्ती आहे? रेणुकाई धुन, सत्व बुद्धी मन, सेवा घे करुण, हरी म्हणे. सद्गुरू अण्णास्वामी भगवतीला प्रार्थना करतायत की ही मला सत्वगुण दे, सद्बुद्धी दे. आणि ती सत्वगुण, ते सत्वगुण प्राप्त झाल्यानंतर आपल्या हातून सत्कर्म घडते. आणि सत्कर्म घडण्यासाठी सत्वगुण फार महत्वाचा सांगितले. काय म्हणले? देई नाम मार्ग. सत्वगुण प्राप्त झाल्यानंतर बरोबर नाम मार्गाची आपल्याला प्राप्ती होते, सद्गुरूंची प्राप्ती होते, सत्सद विवेक बुद्धी प्राप्त होती. एवढा सत्वगुणाचा प्रभाव आहे. आणि म्हणून शेवटी म्हणतायत, सत्व बुद्धी मन सेवा घे करुण. सद्गुरू अण्णास्वामी म्हणतायत. आणि हरी म्हणे. काय सद्गुरूंचं वचन आहे? हरी म्हणे. सत्व गुणाची प्राप्ती सद्गुरू मागतायत. मग आपण सुद्धा काय मागायचं? रजोगुणाने काय होतंय? आता तिथं पुढे रजोगुणाचा प्रभाव सांगितलाय. ज्याच्या अंगामध्ये रजोगुण आहे त्याचं स्वरूप कसं सांगितले ऐका.
नाव ठेवी संता, निंदी सत्य वार्ता, सज्जन वैरता त्याचे पाशी. ज्याच्या अंगात रजोगुण आहे त्याचं कसं सांगितलेलं आहे, सगळ्यांना नाव ठेवणे. आता तुमच्या आजूबाजूला कोण अशी व्यक्ती बघा, थोडस चिंतन करा. हे चिंतन कशासाठी, की आपल्या आजूबाजूला कोण अशी व्यक्ती फिरते की त्याच्यापासून आपण 4 हात दूर राहिलं पाहिजे, किंवा त्याला सांगितलं पाहिजे की अरे बाबा असं वागू नको, सत्वगुण तू प्राप्त करून घे. मग रजोगुणाचं इथं कसं वर्णन केलंय आपल्या सद्गुरू अण्णा स्वामींनी, नाव ठेवी संता, निंदी सत्य वार्ता, सज्जन वैरता त्याचे पाशी. आळस याची माता, आळसची पिता, पलंगी लोळता जन्म जातो. हे रजोगुणाचं लक्षण सांगितले. भयंकर आळशी, सगळ्यांना नाव ठेवणे, कोणालाही चांगलं कधी न म्हणणे, खादाडपणा त्याच्यामध्ये भरपूर असतो. कोणालाही चांगलं न बोलणे, कोणालाही टोमणे मारणे, कोणालाही रागाने पाहणे, हा रजोगुण सांगितलेला आहे. दुष्ट दुराचारी, ज्याच्या तो रजोगुणाचा प्रभाव असा आहे, दुराचारी बनतो, अहंकारी बनतो, गर्विष्ठ बनतो. हा जो गुण आहे तो अतिशय घातक सांगितलेला. रजोगुण हा माणसाला चांगले कर्म करू देत नाही, चांगलं कोणाला बोलू देत नाही, कोणाची स्तुती करू देत नाही, म्हणून याचा त्याग सांगितलेला. आता इथं काय सांगितलंय सद्गुरू अण्णा स्वामींनी, तिसरा गुण म्हणलेत तम. सत्व रज तम, तिसरा गुण. ह्या 3 गुणामध्येच मनुष्याची जडणघडण सांगितली. तम अज्ञाने व्यर्थ क्षीण होय. आता इथं सद्गुरू अण्णा स्वामी म्हणतायत, काय सांगो कथा अहो तामसाची. तामस म्हणजे तमोगुणी, अज्ञान भ्रमाची, आभासाची. ज्ञान ते अज्ञान, जे तामस गुणी असतात त्यांचं वर्णन इथे केलंय, की त्यांना अज्ञान हे खोटं, ज्ञान हे खोटं वाटतं, अज्ञान म्हणतात तिला. खोटं त्यांना ते चांगलं वाटतं, खोटं ते चोखट, वीट ते अवीट, म्हणजे जी चांगली गोष्ट आहे त्यांना ती अवीट वाटते. नामस्मरण नको, उपासना नको, घरी बसून मोबाईल पहा, टीव्ही पहा, बाहेर आउटिंगला जा. पण कधी जर आपण म्हणलं अरे बाबा योगपीठासन स्तोत्र वाच, मला कुठं वेळ आहे. अरे बाबा एखादी माळ ओढ, एखादी गायत्री मंत्र जप कर, मला कुठं वेळ आहे. अरे महिन्यातल्या मासिक उपासनेला तू पुण्याला, संभाजीनगरला, ज्या त्या शहरामध्ये, आपल्या सगळ्या शहरामध्ये ज्या मासिक उपासना होतात सद्गुरूंच्या, त्या सद्गुरू उपासनेला ये म्हणलं की तो काय म्हणतो, नाही नाही मला आत्ताच काम निघालं बघा, आत्ताच मला मित्राकडे जायचं, आत्ताच कोणाचं तरी लग्न ठरलं. अशी अनेक उदाहरणं तो तिथं देतो आणि टाळतो. म्हणजेच काय, तामस गुण सांगितले. वीट ते अवीट, ज्या चांगल्या गोष्टी त्याला नकोय. अवीट जे आहे म्हणजे ज्याच्यातून काहीही फायदा नाही, ज्याच्यातून काहीही त्याला प्राप्ती होणार नाही, तो त्याच्या मागे धावत राहतो. म्हणून सद्गुरू अण्णास्वामी म्हणतात, वीट ते अवीट ऐसा मूढ, त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाही की जो ज्ञानाची प्राप्ती करून घेत नाही, अज्ञानामध्ये सारखा राहतो, ऐसा तो मूढ. मग शेवटी म्हणताय, न होऊ तामसू, न होऊ कामसू, न होऊ आळसू अरे जीवा. आपल्या जीवाला सद्गुरू अण्णा स्वामी सांगताय, अरे तू तामस गुण तू अंगी बाणू नको. त्याने काय होईल, काम उत्पन्न होईल, आळस निर्माण होईल, अहंकार निर्माण होईल, अज्ञान निर्माण होईल. म्हणून ह्या गुणाची तू अंगी बाणू नको. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ गुण गीतेमध्ये सांगितलेला आहे, सगळ्यात श्रेष्ठ गुण सत्व गुण सांगितले. पण शेवटी मनुष्यामध्ये हे 3 गुण असतात. मग आपल्याला हळूहळू, मग सद्गुरू इथं हेच सांगतायत ना, की अभ्यास करायचा आहे. कशाचा, की ह्या 2 गुणांचं दमन कसं होईल, सत्व गुणाची वाढ कशी होईल. म्हणून इथे सद्गुरू आपल्याला उपदेश करतात. उपदेश म्हणजे काय, सद्गुरूंनी आपल्याला ते सांगितलेलं गुह्य ज्ञान. अशा 3 गुण इथे सांगितलेले आहेत, की म्हणून ह्या दीर्घसूत्री आणि जे गुळगुळ करत राहतात परमार्थामध्ये, आता करू, मुलाचं लग्न झाले की मग करू, मुलीचं लग्न झाले की मग करू, नाही नोकरी लागली की मग परमार्थ करू, पैसा आला की मग परमार्थ करू, मग गाडी घेतली की मग परमार्थ करू, नाही 60 झाली की मग परमार्थ करू, मग रिटायरमेंट झाली की मग परमार्थ करू. नाही, त्याला दीर्घसूत्री म्हणलेले, गीतेमध्ये म्हणलंय, विषादी दीर्घसूत्रीच
करता तामस उच्चते. दीर्घसूत्री म्हणजे ते सुद्धा तामस गुण सांगितलेला आहे. म्हणून तामस गुणाची प्राप्ती न हो याच्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला उपासना सांगितली आहे. म्हणून इथे मर्यादेचं पालन सांगितलंय आणि ह्या 3 गुणाचा अभ्यास करायचा सांगितलंय. तिन्ही गुणाचे लक्षण अभ्यासावे जाण. सद्गुरु योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज सांगतायत की अभ्यास करा ह्या 3 गुणांचा. तो सत्वगुण आपल्या अंगी त्या सत्वगुणाची वृद्धी होण्यासाठी म्हणून गुरुसी भजावे रूप ध्यानासी आणावे. संत एकनाथ महाराज म्हणतायत संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. सद्गुरु संत हे काय करतात की आपल्या जीवनामध्ये अंधकार जो आहे तो नाहीसा करून ज्ञानाची प्राप्ती करून देतात. संत सेवा घडो. आपल्या अण्णास्वामींनी नेहमी आपल्या श्लोकामध्ये आपण रोज म्हणतो, मग त्या म्हणण्याचं त्याच्या मागचा अभ्यास सुद्धा आपण केला पाहिजे. संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. बघा आता प्रत्येक संतांनी संतांची इथे महती गायलेली. कशासाठी हो? हे स्वतः संत होते, यांना काय गरज पडली, पण त्यांनी सुद्धा संतांच्या सहवासामध्ये वेळ घालवला, संतांच्या सेवेमध्ये वेळ घालवला. का? की एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. मनोरथ आपल्याला आपलं जे मनोरथ आहे, जी इच्छा आहे, ज्या सांसारिक इच्छा असो, पारमार्थिक इच्छा असो, त्या सगळे मनोरथ पूर्ण करण्याची शक्ती आपल्याला सद्गुरू देतो. म्हणून सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जायचंय. सद्गुरूंचं वर्णन इथे फार सुंदर केलंय रामदास स्वामींनी. संतांचं वर्णन खूप सुंदर दिलंय. संत समाधी मंदिर संत विवेकाचे भांडार नांतरी बोलीजे माहेर सायुज्य मुक्तीचे. हा काय सुंदर श्लोक आहे हा. संत समाधी मंदिर. संतांचं स्वरूप कसं आहे? संत समाधी मंदिर संत विवेकाचे भांडार. संतांजवळ विवेक मिळतो, लक्षात घ्या. संतांजवळच ज्ञानाची प्राप्ती सांगितली. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असण्याची. संतांच्या जवळच विवेक आहे, म्हणून संतांच्या जवळ आपण अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. आजच्या ह्या सद्गुरु उपदेशामध्ये जे आपण चिंतन केलं, तर याच्यामध्ये आपल्याला अभ्यास सांगितलेला आहे महाराजांनी. तिन्ही गुणाचे लक्षण अभ्यासावे जाण. म्हणून हा जो ऑनलाईन वर्ग आपला जो सुरू आहे, हा अतिशय उत्तम प्रकारे आणि ह्या माध्यमातून अभ्यास आपल्या हातून घडतोय. हीच सद्गुरूंची फार मोठी कृपा आहे. आता बघा, आपण सर्व याच्यामध्ये जॉईन झालेले भक्त मंडळी आहेत, तर ते कुठल्या कुठल्या गावामध्ये बसून हे सगळं श्रवण करतायत किंवा तिथं बसून गीता अभ्यास करतायत, आपल्या सद्गुरूंच्या प्रासादिक भजनाचं चिंतन करतायत, प्रासादिक स्तोत्राचं चिंतन करतायत. ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि आनंद याचा होतोय की ह्या माध्यमातून आपण प्रत्येक महिन्यातल्या गुरुवारी किंवा जो तुमचा प्रत्येक गुरुवारचा जो क्लास चालू आहे गीता श्लोकांचा, तर ह्या माध्यमातून अभ्यास घडतो, ह्याचा फार आनंद आहे. आणि आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंनी हेच सांगितलंय की परमार्थाचा जो अभ्यास करील त्याचा प्रपंच सुरळीत चालेल, असं सद्गुरूंचं वाक्य आहे. म्हणून आजच्या ह्या प्रसंगी झालेली सेवा परमपूज्य सद्गुरू ब्रह्मीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांच्या चरणी अर्पण करूया आणि त्यांनाही हेच मागणी मागूया, पूर्ण करीती मनोरथ. पण आमचं सुद्धा मनोरथ असा आहे सद्गुरू की आम्हालाही ज्ञानाची प्राप्ती होऊ द्या, आम्हालाही भक्तीची प्राप्ती होऊ द्या, आम्हालाही सद्गुरू सेवेची प्राप्ती होऊ द्या, हेच मागणी आहे. आणि हे मागत असताना सद्गुरूंनी अनन्य भावाने शरण जाऊ आजच्या या सद्गुरू उपदेशाचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. जय जगदंब. सद्गुरू